प्रीमियर लीग मध्ये आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान या संघातून खेळत असताना आपण स्वप्नीला पाहिलंय. महत्वाची मॅच त्याने जिंकून दिल्यात आणि तो खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये आता विचुंबी संघातून खेळताना पाहायला मिळणार आहे. नाविश विचुंबी म्हणल्यानंतर इंग्लिश कांबळे असेल, त्यानंतर दमदार आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती या नावानं हा देखील संघ खेळतो आणि आमदार साहेबांचे अतिशय जवळचे खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्वप्नील कांबळे पाहायला मिळतात. पहिलाच बॉल प्रकाशचा थोडासा उंची देखील गाठली होती, पण त्याचबरोबर डॉट देखील पाहायला मिळाला. महत्वाचा खेळाडू आहे, महत्वाचा संघाचा संघनायक आहे आणि पहिला चेंडू देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉक्टरची बरीचशी खेळाडू थोडीशी नाराज जरूर असतील, पण एक खेळाडू देखील थोडासा दुखापतग्रस्त झाला. या वेळचा बॉल फटका जरूर फसला, पण बॅकहँड एरियामध्ये चेंडू पडताना पाहायला मिळणार आहे. सिंगल रन्स इथून कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न सध्या होताना पाहायला मिळतोय. 2 धावा देखील इथून कंप्लीट झाल्या आणि स्टार्ट झाले ते धावांना 2 धावा देखील इथं पाहायला मिळतात. महत्वाच्या सध्या स्पर्धा पाहायला मिळतात. पावसाळी ऋतू चालू झालाय, पावसाची प्रत्येकाला आता आतुरता आहे. सध्या आपण पाहायला गेलं तर पंच कॅप्स घालून पंचांची कामगिरी करतात, पण जेव्हा पावसाळा सुरुवात होईल तसा त्यांच्यामध्ये गणवेशामध्ये देखील थोडासा बदल पाहायला मिळेल. काही पंच रेनकोट घालून देखील पंचांची कामगिरी करताना पाहायला मिळतील, काही पंच छत्री घेऊन देखील पंचांची कामगिरी करताना पाहायला मिळणार आहेत. यावेळचा बॉल स्वप्नीलचा फटका आर पार वार आणि मिळतील दाबासा आलाय षटकार. आज 24 लाईव्ह इव्हेंट्स देखील काम करते. बोरली म्हटलं संदेश पाटील, चांबूचं गाव आणि त्यांची सर्व टीम ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळतात. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून देखील कव्हर होताना पाहायला मिळाल्यात आणि त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. मागील चेंडू षटकार आलाय, स्वप्नील कांबळेनं सुरुवात केली षटकारानं आणि 3 चेंडूवर 8 डाबा देखील होताना पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रकाश गोलंदाजी करतात, पण समोर असा खेळाडू आहे बऱ्याच वर्ष विचुंबी संघातून खेळताना पाहायला मिळाला. नाविश विचुंबी संघातून तो खेळला. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये स्वप्नीलची चांगली कामगिरी आम्ही पाहिलंय. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये उस्मान पटेल असेल, आकाश टारेकर यांच्या खांद्याला खांदा लावून रॉयल कोलंबोमध्ये देखील खेळताना स्वप्नील कांबळे पाहायला मिळाला. त्यामुळे एक मोठं नाव आहे टेनिस विश्वातील. रबर बॉल मधील स्वप्नीलला तुम्ही खेळताना पाहताय. यावेळचा फटका हेलिकॉप्टर लुक स्वप्नील कांबळेच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या दिशेनं ठोकला. आणखी एक षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. स्वप्नील थांबणार नाहीये, मोठा खेळाडू आहे, रबर बॉलच्या अनेक स्पर्धेचा अनुभव आहे. बऱ्याच वेळा ॲज अ आयकॉन स्वप्नील खेळलाय, म्हणून त्याचवेळी मी उल्लेख केला की नाविश विचुंबी असेल, रॉयल कोलंबोली असेल, तथा पनवेलच्या अनेक तालुक्यांनी या संघातून खेळताना पाहायला मिळाला. आणि यंदा आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती विचुंबी या संघातून खेळताना देखील स्वप्नीलचा हा खेळाडू देखील पाहायला मिळाला. मागील चेंडू षटकार आलाय. प्रकाशच्या विरोधात मागील 2 चेंडू 2 मोठे फटके पाहायला मिळाले. रबर बॉलची स्पर्धा आणि रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये नेहमीच गोलंदाजांची कत्तल पाहायला मिळते, पण सध्या स्वप्नील कांबळेचा क्लास पाहायला मिळतोय. आणखीन एक फटका लॉंग ऑनच्या डोक्यावर सलग्न तिसरा षटकार. स्वप्नील कांबळे ऑन फायर. 3 बॉल 3 षटकार, 3 चेंडू आणि 3 षटकार. प्रति हल्लेच केलेत मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील कांबळे पुन्हा एकदा त्याच रंगात त्याच ढंगात येताना पाहायला मिळतात. स्वप्नीलचा काळ, स्वप्नीलनं केलेला त्याने प्रति हल्ले असतील, त्याची बॅटिंग नेहमी बघण्यासारखी असते. आणि आता पुन्हा एकदा स्वप्नील कांबळे, आता विचुंबे म्हणत असेल, अविनाश म्हणत असेल, टायगर इज बॅक. आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्वप्नील त्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतोय. स्वप्नीलची बॅटिंग पाहायची असेल तर शिडोलचे मैदान अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये स्वप्नीलने लगावलेले 6 बॉल 6 षटकार असतील, अनेक सारी मोठमोठी फटके असतील. आणि आज स्वप्नील पुन्हा एकदा त्याच रंगामध्ये पाहायला मिळतोय. मागील 3 चेंडूवर 3 षटकार येताना पाहायला मिळाले. यावेळचा बॉल व्ही शेप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत, राहतील दूर. मिळाला धाबा 4 षटकांतर. आणखी एक चौकार. पहिल्या षटक आणि पहिले षटक अगदी जाताना पाहायला मिळते ते अर्थातच विचुंबी संघाच्या बाजूनं MB फिटनेस मंगेशदादा यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाला. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांच्या नावानं संघ देखील खेळताना पाहायला मिळत असतो आणि यंदा देखील रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. महेशजी भिंगारकर या संघाचे मालक आहेत आणि सातत्याने पाहायला गेलात तर भारतासाठी देखील त्यांनी प्रतिनिधित्व केलंय.
जिमचे चांगले शिखर तर प्रोप्रायटर आहेत. MB फिटनेस नावानं त्या परिसरामध्ये सर्वाधिक मोठं जिम आणि अनेक तरुणांना सुदृढ बनवण्याचं काम महेश भिंगारकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं. मंगेश भिंगारकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं आणि त्यांचा नामना संघ खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपडा धाबा लागले गेले त्या अर्थातच 25 धावा धावपडला लागले गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येताना पाहायला मिळतात. दीपक आलेत. दीपक गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू निर्धार देखील दाखलाय. आशिकेश समोर यावेळचा हा बॉल थोडासा खाली ठेवलाय. लाऊडली अपील होताना पाहायला मिळते. लॉंग लेग एरियामध्ये चेंडू निघून गेलाय. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. क्रीडांगणाच्या आतमध्ये अशी पंच देखील पाहायला मिळतात. हे मध्ये कोळी सरांना आपण पाहताय. माहुलगावची अशी खेळाडू 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील या पंचांच्या नावावर आहे. अनेक साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा देखील त्यांनी जिंकवल्यात असे हेमंत कोळी सर पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला आदित्य गर्ते यांना आपण पाहू शकता. या बेलचा बॉल फिरलेत आणि चेंडूला देखील फिरवलाय. हुकचा फटका चेंडूला केले गुल. मिळतील वासा आला. आणखीन एक षटकार. षटकार षटकार आणि षटकार. स्वप्नील कांबळे आता षटकारांची भाषाच बोलू लागलाय. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील पुन्हा एकदा त्याच जिद्दीने खेळताना पाहायला मिळतोय. एक काळ प्रत्येकाने गाजवला असतो. काही जण गाजवत असतात आणि काही गाजवणार असतात. कदाचित आपण म्हणूयात की तिन्ही काळ सध्या स्वप्नील गाजवताना पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस बॉल फिरलेत आणि चेंडूला देखील फिरवलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. डीप मध्ये चेंडू अडवलाय. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. फक्त एकच धाव पाहायला मिळते. अखिलेश साठी स्ट्राईक ठेवल्या. सध्या स्वप्नील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. धावपडा धाबा लागले गेल्यात. त्या 33 धावा धावपडला लागले गेल्यात. आशिकेश भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. बरेचसे खेळाडू तुम्हाला आज पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील खेळताना पाहायला मिळणार आहेत. फुल टॉस बॉल आणि त्यावर प्रहार केलाय. फुल टोल वसूल करणारा फटका बी शेप मध्ये खेळलाय. चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. इट्स अ नो बॉल. नो +6. 7 धावा मागील चेंडूवर मिळाल्या गेल्यात. 7 धावा आपल्याला लागले गेल्यात. सध्या आपण पाहू शकता स्कोर धावून पुरलाय तो अर्थातच 40च्या घरात. 40 धावा आपल्याला लागले गेल्यात. एक मोठी स्पर्धा आणि सध्या मोठ्या आकड्यांकडे दिशा जाताना पाहायला मिळाल्यात. बिचुंबी संघ 10 संघ खेळतात म्हणजे अर्थात हायेस्ट स्कोर ज्या संघात असेल त्याला बाय मिळणार आहे. आज एकूण 9 सामने होणार आहेत. अर्थात 18 इनिंग तुम्ही पाहणार आहात. रबर बॉलची स्पर्धा या क्रीडांगणामध्ये अनेक मोठमोठ्या रबर बॉलच्या स्पर्धा पाहायला मिळत असतात. लोअर फुल टॉस बॉल आणि त्यावर आक्रमण. गुटना टेक और सिक्सर देख. मोठा फटका पाहायला मिळाला. आशिकेश भोईरच्या बॅट मधून चेंडूला पाठवलाय. मिड विकेट एरियाच्या पलीकडे. मिळतील धाबा 6. आणखीन एक षटकार. दोन षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपडा धाबा लागले गेल्यात. त्या 46 धावा पाहायला मिळतात. 46 रन 46 धाबा धावपडा लागले गेल्यात. सुरुवात चांगली पाहायला मिळते. आज MB फिटनेस बिचुंबे या संघाची क्रीडांगणाच्या आतमध्ये त्यांच्या मालकीचा संघ आज खेळताना पाहायला मिळाला. एक मोठी स्पर्धा मैत्री चषक रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळते. या क्रीडांगणामध्ये रबर बॉलच्या स्पर्धा असतो, दिवसावणाऱ्या स्पर्धा असतो, तथा रजनी क्रिकेटच्या स्पर्धा मोठ्या नव्हतात. त्यामुळं हे आपण म्हणूयात की क्रिकेटचं मैदान आहे. क्रिकेटची ओढ असलेलं मैदान, सर्वाधिक मोठ्या स्पर्धा होणारं मैदान, सर्वाधिक आयकॉन पाहायचं असेल तर ते चिरल्याच्या मैदानामध्ये. आणि सध्या चिरल्याच्या मैदानामध्ये एक मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय. यावेळचा बॉल हलक्यात फक्त स्वप्नीलने खेळला. गॅप मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघून गेला. सिंगल रन्स येते आणि धावपडला धाबा लागले गेल्यात. त्या 47 धावा 47 रन 47 धावा धावपडला लागले गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर अजय गोलंदाज आलेत. तिसरे षटक तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये अजय हाताळताना. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. सलग्न दुसरा षटकार पाहायला मिळतोय आशिकेशच्या बॅट मधून. 2 बॉल 2 षटकार. षटकार षटकार आणि षटकार. षटकार चौकारांची भाषा आता बिचुंबे संघ बोलू लागला आणि त्यांच्या बॅट मधून मोठे फटकेच पाहायला मिळतात. मंगेशजी भिंगारकर साहेबांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. क्रिकेटच्या अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये
संघाचे संघ मालक देखील राहिलेत. उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांच्या मालकीचा संघ खेळला आणि सध्या त्याच्या नावाचा संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल बॅटला ब्रश झालाय, पाठीमागच्या दिशेनं लॉंग स्टॉप मध्ये चेंडू निघून गेलाय. फक्त एकच धाव इथून मिळायला जाणार आहे. धावपडा धावा लागले गेल्यात त्या 54 धावा धावपडा लागले गेल्यात. 54 रन्स 54 धावा धावपडावर पाहायला मिळतात. रब्बर बॉलची स्पर्धा, रब्बर बॉलचा हंगाम आणि रब्बर बॉलच्या स्पर्धेनं उदाहरण त्यांना पाहायला मिळाला. यावेळचा बॉल स्वप्नीलची बॅटची लिडिंग एज, महत्वाची विकेट. स्वप्नील मागील चेंडूवर मोठी फटके खेळत होता, पण यावेळी अजयनं महत्वाचा बॉल टाकला आणि त्याच वेळी पहिला खेळाडू विचुंबी संघाचा मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये अविनाश पाटील येताना पाहायला मिळतात. विचुंबी गावातील एक महत्वाचा खेळाडू आणि अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नेहमी चमकदार कामगिरी करणारा अविनाश आलाय आणि त्यानं मागील चेंडूवरचा जणू काय नाशच केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावर चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पलीकडं. मिल्टी डावा 6 आलाय षटकार. विचुंबी संघाचा महत्वाचा खेळाडू. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आपण म्हणत असतो की मयूर वाघमेरला फोरलर कार मिळाली, पण त्या कार मागे अविनाश पाटीलची देखील तेवढीच प्रचंड मेहनत आहे. अविनाश पाटीलने टाकलेली गोलंदाजी असेल, त्याच्यावर असलेला विश्वास विचुंबीकरांचा असेल आणि तो नेहमीच त्याने जिंकण्याचा प्रयत्न केलाय आणि याही पहिल्याच बॉलवर त्याने जिंकलेत विचुंबीकरांची सर्वांची मनं. पहिल्या बॉलवर षटकार पाहायला मिळतोय. धावपट्टा धावा लागले गेल्यात त्या 60 धावा पाहायला मिळतात. यावेळचा बॉल अविनाश पाटील आणि पाटीलशाही दाखवलंय. लॉंग ऑफच्या डोक्यावर आणखी एक चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. 2 बॉल 2 षटकार. अविनाश पाटील ऑन फायर. महत्वाचा गट का अविनाश पाटील. अविनाश नेहमी गोलंदाजीसाठी ओळखला जातो, पण आता जशी रबर बॉलचा सीझन आलाय, रबर बॉल मध्ये देखील तो चांगली बॅटिंग करू शकतो आणि हे त्यानं दाखवले देखील. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये विचुंबी संघातून तो खेळला. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील महत्वाची त्यानं गोलंदाजी केली विचुंबीकरांसाठीच आणि हा विचुंब्याचा सितारा मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. धावपट्टा धावा लागले गेल्या त्या 66 धावा धावपट्टा लागले गेल्या. 66 रन्स. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात. जयेंद्र येतात. नवीन गोलंदाज उमसाई सोसायटी पनवेल संघातून खेळताना पाहायला मिळालेत. पनवेल विभागातील असे 2 संघ मी अनेक वेळा पाहिलेत. मग मोहोल्ला असेल, मोहोल्ला पनवेल आणि सोसायटी पनवेल. नेहमी क्रिकेट खेळण्यासाठी हा संघ आवर्जून उपस्थित राहत असतो आणि बऱ्याचशा स्पर्धा देखील त्यांनी जिंकल्यात. पण आज पावसाळी रबर बॉलची पहिली मॅच कदाचित खेळताना पाहायला मिळतात. लोअर फुल टस बॉल मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे दूर पाहायला मिळाले, त्या कारणास्तव सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 68 धाव पाहायला मिळतात. बरेचसे प्रेक्षक दुपारच्या सत्रामध्ये जोडले जातील. अनेक प्रेक्षक देखील पाहायला मिळतात. पण स्पर्धा म्हटल्यानंतर त्यामध्ये जक्कास लस्सी आणि अब्दुल चाचा एक वेगळं मिश्रण पाहायला मिळतं. यावेळचा बॉल डीप पॉइंट कडे खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. स्वीपर कव्हर मधून चेंडू डीप मध्ये गेला, जिथे सिंगल रन्स येताना पाहायला मिळेल. धावपट्टा धावा लागले गेल्यात त्या 69 धावा धावपट्टा लागले गेल्यात. आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या अविनाश पाटील पाहायला मिळतात. यावेळचा बॉल फटका थोडासा फसला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक तिथे प्रकाश आले ज्यांनी चेंडूची पकड केली. सिंगल रन्स कंप्लीट दुसरीचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळणार आहे आणि धावपट्टा धावा आता 71 पाहायला मिळतात. 71 रन्स 71 धावा धावपट्टा लागले गेल्यात. सकाळच्या सत्रामध्ये साई संघानं देखील चांगल्या धावा बनवल्यात, पण त्यांच्या त्या धावांना देखील ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सध्या एमबी फिटनेस विचुंबी टीमने केलाय. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळालाय. तेवढ्याच उंच आणि तेवढाच लांबी गाठणारा फटका अविनाश पाटीलच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार. षटकार आणि षटकार आणि षटकार. 77 धावा धावपट्टा लागले गेल्या. 77 रन्स.
77 धावा धावपडल्यावर पाहायला मिळतात. एक मोठी स्पर्धा सध्या उरण तालुक्यामध्ये पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी येणाऱ्या आगामी कालामध्ये स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. सध्या नरे पार्क च्या क्रीडांगणामध्ये एक सर्वाधिक मोठी स्पर्धा ऑल इंडिया आयकॉनची पाहायला मिळते. या बेलचा बॉल टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्याने चेंडू जाईल ओव्हर द रोप. मिळतील धाबा आणखीन 4. आला यावेळी चौकार. 81 धाबा धाव पडल्यावर पाहायला मिळतात. चला चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मागील चेंडू चौकार. त्यामुळे आता शेवटचा आणखीन एक बॉल बाकी आहे. 81 धावा धाव पडल्यावर पाहायला मिळाल्यात. या मैदानानं 104 धाबांचा विक्रम देखील पाहिलाय आणि त्या धावा करणारे देखील हेच आयोजक आहेत. नाव आहे करण मडवी आणि चैतन्य पाटील. या बेलचा बॉल लॉंग ऑफ मध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आलेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते आणि 2 धावा देखील जोडल्या गेल्यात आणि धावपडा धावा लागल्या गेल्या त्या 83 धावा. 83 धावा धावपडला लागल्या गेल्या. 84चा पाठलाग आता करावा लागेल उमसाई सोसायटी पनवेल संघाला. 84चा पाठलाग करावा लागणार आहे.
84 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. रवी आणि गणेश अशी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि विचुम्मे एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. अविनाश पाटीलला तुम्ही पाहता 84चा पाठलाग करायचा या क्रीडांगणामध्ये हाही पाठला बऱ्याचशा संघांनी केलाय, पण आता समोर कडवं आव्हान आहे. सध्या आपण अविनाश पाटीलला पाहता सलामीला नेहमी तो गोलंदाजीसाठी येत असतो आणि असा अविनाश आलाय. यावेळचा बॉल व्ही शेपने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. तिथे सिंगल्सनं स्टार्ट केलंय, सिंगलनं अकाउंट ओपन केलंय. रब्बर बॉलची स्पर्धा, रब्बर बॉलच्या स्पर्धेमध्ये गोलंदाजांची नेहमी परीक्षा पाहायला मिळते. अगदी परीक्षा म्हणावं लागेल, कारण कधी कधी चेंडू ओला करून टाकावा लागतो, कधी कधी चेंडू खाली ठेवावा लागतो. आणि हे करत असताना अविनाश पाटीलला बऱ्याच वेळा आम्ही पाहिलंय. यावेळचा बॉल थोडासा खाली सरळलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय, पण त्याचवेळी लेग बॅट्स परिणामी मिळाला जाईल. आणखीन एक धाव, मोठी फटके मारू द्यायचे नाही आहेत, डॉट बॉल टाकायचे आहेत, सबमरीन डिलिव्हरी टाकावी लागणार आहेत. आणि नेहमी इकॉनॉमी गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा अविनाश पाटील क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळत आहेत. यावेळचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय, त्यामुळे हा देखील मी बऱ्याच वेळा उल्लेख केला की मयूर वाघमारेला 2 कार जरूर मिळाल्या रायगड प्रीमियर लीग मध्ये जी मिळाली, कारण त्यामध्ये अविनाश पाटीलची महत्वाची भूमिका पाहायला मिळाली. किरणला मिळालेली कार असेल किंवा अनेक सारे सुमित डोंगरे जेव्हा आरपीएल मिस्टर आरपीएल राहिला त्यावेळी देखील अविनाश पाटीलचा उल्लेख बऱ्याच वेळा मी केलाय. अविनाश पाटील ते गोलंदाजी करताना तुम्ही पाहताय महत्वाचा गोलंदाज आहे. बिचुंबी संघातील हा महत्वाचा गोलंदाज पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेटमध्ये देखील कधी कधी चेंडू बेगान टाकतो, कधी कधी चेंडू यॉर्क टाकण्यामध्ये माहेर असलेला अविनाश तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मागील चेंडू मोठे फटके आलेच नाही आहेत, 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 जबाबदारी देखील केल्यात. यावेळचा बॉल अकूट टप्प्याचा होता, लवकर टप्पा ओळखलाय, वाईड इश लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे, मिळतील धाबा 6. आलाय पहिला षटकार, हवेची 7 हवेवर हा फटका जाताना पाहायला मिळाला. ताकद देखील चांगली पाहायला मिळाली, मनगट आणि मेंदूला एकत्र आणला आणि त्यानंतर चेंडूला पाठवलंय व्ही शेपच्या डोक्यावरून, मिळतील धाबा 6. आलाय पहिला षटकार. प्रतिहल्ले करावे लागणार आहेत. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 21 ते 22 धावा जमा कराव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल ओमसाई सोसायटी पनवेल संघाला. तर मैदानाच्या आतमध्ये असे फटके गणेशच्या बॅटमधून यावे लागणार आहेत. हा बॉल फटका जरूर चांगला खेळायचा होता, पण प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीयेत. लॉंग ऑन एरियामध्ये चेंडू निघून गेला, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलेत, एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. पहिल्या षटकात इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा आल्या, त्या 10 धावा. त्यामुळे आता येणारी 18 चेंडू आणि 74चा पाठलाग करावा लागणार आहे सोसायटी पनवेल संघाला. 18 बॉल 74 धावा. बऱ्याच वेळा याही धावा होताना पाहायला मिळाल्यात. रब्बर बॉलच्या स्पर्धा आणि त्यांच्या हंगामाची सुरुवात यंदा दर्जेदार झाले किंवा विस्फोट झाले असे म्हणूयात. बऱ्याचशा खेळाडूंनी यंदाच्या पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये विक्रमच केलेत, ज्यामध्ये परेश ठाकूरचा मी आवर्जून उल्लेख करेन. एका दिवसामध्ये या खेळाडूने 30 षटकार ठोकले. 8 बॉल 8 षटकार, 6 बॉल 6 षटकार. एका स्पर्धेमध्ये 2 अर्धशतके त्याच्या नावावर पाहायला मिळाले. 200 धावा एका दिवसामध्ये त्याने ठोकले. त्यामुळं यंदा हंगामाची सुरुवात दर्जेदार राहिली. चैतन्य पाटीलचं आपण आवर्जून नाव घेऊयात. अमित नाईक त्याच्यासाठी पावसाळ्याचा हंगाम चांगला पाहायला मिळाला. त्यासोबत यंदा किरण पवारने देखील चांगली सुरुवात केली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्यांना पाहायला मिळतात. जतीन येताना पाहायला मिळतील आणि जतीनचा पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट. गणेशला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला खेळाडू जतीनने केलाय बाद. मागील चेंडूवर विकेट देखील आलंय. जतीन महत्वाची विकेट मिळवली आणि नवीन खेळाडू होता मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतील. संतोष दाखल झालेत. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्पेअर एरिया
एरियामध्ये फटका खेळून काढलाय, एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. जतीन गोलंदाजी चांगली करतोय, महत्वाची त्याची षटक पाहायला मिळते. यंदा देखील बरेचसे संघ चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. त्यामध्ये बोर्ली संघ देखील चॅम्पियन झाले किंजल ट्रॉफीमध्ये. तथा सध्या जांभुली संघ देखील चांगल्या परिस्थितीमध्ये देखील खेळताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता आणि त्याच वेळी पाठीमागच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. खेळाडू लवकर बाद झालेत. चला यानंतर होणारा सामना भेंडकल आणि त्यांच्या विरुद्ध जांभिवली, दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण विनंती करूयात. आय थिंक जतीन 11 जरीमरी जांभिवली बी हा संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल फटका फसलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक दाखल होताना पाहायला मिळाले आणि झेल देखील टिपलाय. महत्वाची विकेट. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू प्रकाश येताना पाहायला मिळतात. प्रकाश दाखल देखील झाला. धावपला धाबा लागले गेले त्या 12-84चा पाठला करायचा. थोडस संघ पाठी राहिला. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा म्हणल्यानंतर कधी कधी पाठला होत देखील नाहीत, पण सध्या जतीनची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळचा बॉल प्रकाश आला आणि त्याचा फटका देखील फसलाय. आणखीन एक विकेट. एका षटकामध्ये 3 विकेट मिळवण्याचा अनोखा विक्रम केलाय तो जतीन या गोलंदाजानं. सुरुवातीला देखील आम्ही म्हणालो की गोलंदाजांची अग्निपरीक्षा असते, पण गोलंदाज आज चांगली गोलंदाजी करतात. कारण पाऊस पडत नाहीये, बॉल स्किट होत नाहीये आणि त्याचा जसा फायदा पाहिजे तसा फलंदाज होतोय. पण यावेळी गोलंदाजाने देखील चांगली कामगिरी केली. महत्वाच्या विकेट देखील मिळवल्यात. पाठोपाठ खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. थोडंसं आता आव्हान कडवं बनत चाललंय ते ओमसाई सोसायटी पनवेल संघासाठी. पण मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू विजय दाखल होताना पाहायला मिळतात. 5व्या क्रमांकावर विजय दाखल झालेत. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ एरियामध्ये चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. एकापेक्षा आता जास्त काहीच मिळणार नाही. मोठ्या धावा बनवा लागणार आहेत, मोठे फटके खेळावे लागतील, तेव्हा मोठी धावसंख्या तुम्ही उभा करू शकताय. पण गोलंदाज सध्या बोलबाला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या अवघ्या 13 धावा पाहायला मिळतात. 12 बॉल आणि आणखीन 71 धाबांची गरज आहे. 12 बॉल आणि 71 धाबांची गरज. यावेळचा बॉल पहिला चेंडू खराब देखील टाकलाय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज करण येताना पाहायला मिळतात. रबर बॉलच्या अनेक ठिकाणी स्पर्धा आणि सध्या रबर बॉलची एक मोठी स्पर्धा मैत्री चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळचा बॉल बॅटची लिडिंग एज पाठीमागे स्वप्नील कांबळे पाहायला मिळाले. त्यांनी देखील झेल टिपलाय आणि आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. रबर बॉलची आपण चर्चा करतोय, पण येणाऱ्या आगामी कालामध्ये बऱ्याचशा स्पर्धेमध्ये तुम्हाला स्पिंग बॉल रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. आजच नरेपारच्या क्रीडांगणामध्ये स्पिंग बॉलचा वापर देखील करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी कालामध्ये बऱ्याचशा प्रीमियर लीगमध्ये किंवा बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील स्पिंग बॉलचा वापर पाहायला मिळणार आहे. जतीन 11 जरीमरी जांभिवली बी टीमची ते संघनायक इथे उपस्थित होते. चला भेंडकल टीमचे संघनायक आपण देखील दाखल बा. सध्या सर्वाधिक जास्त चर्चेचं नाव आहे जांभिवली. मरी जांभिवली टीम येताना पाहायला मिळते. खालची दशी या विभागामध्ये तो गाव आहे आणि छोटंसं गाव आहे.
पण क्रिकेटची प्रचंड आवड आहे. आयुष कोंडिलकर असतील, किरण असेल, असे बरेचसे खेळाडू यांना इन्फॉर्ममध्ये पाहायला मिळाले. चांगली त्यांनी देखील कामगिरी केली आहे आणि हा संघ बऱ्याचशा स्पर्धा देखील जिंकला. यंदा झाशीच्या क्रीडांगणामध्ये क्रिस्टलची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकणारा संघ जांभेली संघ देखील इथं दाखल होताना पाहायला मिळतो. चला, भेंडकर संघ जर एखादा खेळाडू आला असेल तर त्यांनी देखील आल्याची नोंद दाखवा. भेंडकर संघ आलेत. बागील चेंडूवर सिंगल रन झाले. धावा लागले गेले. त्या यावेळचा बॉल थोडस खाली राहिलाय, त्यामुळं डीप बॅकवर्ड स्पेलिंग एरियामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल फटका लॉंग ऑन डोक्याच्या वरून मिल्टी लाबा 6 क्षेत्रक्षी तिथे पाहतच राहिली आणि चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडेच फटका पाहायला मिळाला. 6 धाबीने शतसंघ जाऊन पोहोचलाय तो, अर्थातच 21 घरात 21 रन्स. थोडासा संघ कठीण परिस्थितीमध्ये सापडलाय, अडचणीमध्ये सापडलाय. ओमसाई सोसायटी पनवेल. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय, पण डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. टिपला जातोय आणखीन एक झेल. महत्वाची विकेट. खेळाडू क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. चला, आपण विनंती करूयात मुकेश मडवी यांना आपण विनंती करूयात. आयोजन कमिटीच्या वतीनं आपण देखील या आपलं देखील सहर्ष स्वागत केलं जात आहे. मुकेशजी मडवी यांचं इथं आगमन झालंय आणि त्यांना आपण विनंती करूयात आपण देखील दाखल व्हा. आणि भेंडकर संघाचे संघनायक त्यांना आपण विनंती करूयात आपण देखील या. आशिष कडू त्यांना पाहायला मिळतात बेलपाड्याचे. 4 जुलैला देखील बेलपाड्याच्या क्रीडांगणामध्ये एक रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 12 खेळणार आहेत आणि एक मोठी स्पर्धा बेलपाड्याच्या मैदानामध्ये येत्या 4 जुलैला पाहायला मिळेल. यावेळचा बॉल स्वप्नील कांबळेचा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली आहे, चांगली बॅटिंग देखील तो करतो आणि अष्टपैलू भूमिका साकारणारा खेळाडू. बऱ्याचशा वर्ष पाहायला गेलं तर ॲज अ आयकॉन हा खेळाडू खेळलाय. मोठमोठ्या संघांमध्ये देखील चांगली कामगिरी त्याने केली आणि असं स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल फुल टॉसच होता, पण दांडी गेले गुल. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. आणखीन एक किस्सा स्वप्नील कांबळेच्या बाबतीत सांगायचं झालं तर राधे एंटरप्राइजेसच्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धा बऱ्याच वर्षापूर्वी व्हाईट कार्ड एंट्री मिळाली स्वप्नील कांबळेला आणि तिथे देखील त्यांचा संघ तिथे चॅम्पियन राहिला होता आणि बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळालेत. मग ॲज अ आयकॉन म्हणून स्वप्नील कांबळे देखील खेळलेत. याच मैदानामध्ये उरण पनवेल प्रीमियर लीगमध्ये देखील आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान हा संघ देखील उपविजेता राहिला होता आणि परेश काटकेला मिळालेली 4 व्हीलर कार या संघातून तो खेळाडू खेळला होता. म्हणून सुरुवातीला म्हणालो की आमदार विक्रांतदादा पाटील यांची अतिशय जवळची स्वप्नील कांबळे सध्या तुम्हाला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. मागील चेंडूवर विकेट, त्यानंतर सिंगल रन देखील येताना पाहायला मिळते. 4 चेंडूंचा इथे खेळ झालाय आणि 2 चेंडूंचा खेळ आणखी बाकी आहे. यावेळचा बॉल फटका फसलाय. लॉंग ऑफ एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहेत दाखल आणि 5 गुण आणखी स्वप्नीलच्या अकाउंटमध्ये जाताना पाहायला मिळणार आहेत. खेळाडूतील बाद आपण म्हणूया 7 ते 8 खेळाडू आता बाद झालेत आणि आता शेवटची काही आहे बॉटम ऑर्डरचे खेळाडू त्यांना पाहायला मिळणार आहेत. बीसीसी बेंडकल संघ देखील इथे दाखल झाला. आणि हा सामना जिंकलाय एमबी फिटनेस बिचुंबे टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन. मंगेश भिंगारकर यांचा संघ जिंकताना पाहायला मिळतो आणि सामन्याचा सामनावीर स्वप्नील कांबळेला आपण इन्व्हाइट करूयात मॅन ऑफ द मॅच साठी. पावसाळी रबर बॉलच्या हंगामाची सुरुवात आणि राधे एंटरप्राइज चिरल्याच्या मैदानामधली ही मॅन ऑफ द मॅच. पावसाळी रबर बॉलची आय थिंक पहिलीच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जिंकताना आपण स्वप्नीला पाहणार आहात. येणाऱ्या आगामी कालामध्ये अनेक स्पर्धा त्याला खेळायच्या आहेत आणि त्याला आपण देऊयात खूप खूप साऱ्या शुभेच्छा.
मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण संयम घर त्यांच्या शुभास्ती देतोय. स्वप्नील कांबळे असा खेळाडू, बऱ्याच वर्ष स्वप्नील कांबळेचा खेळ पाहायला मिळाला. अनेक साऱ्या मोठमोठ्या संघातून तो खेळला आणि आज पुन्हा एकदा बिचुंबीकरांसाठी खेळताना स्वप्नील पाहायला मिळाले. त्या खेळाडूला मॅन ऑफ द